सरकारी प्रशासनाला हादरवून सोडणारी एक मोठी कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने केली आहे. जलसंपदा विभागाच्या एका अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल 70,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. तर मित्रांनो, नागपूरमध्ये अधीक्षक अभियंता या पदावर असलेले जलसंपदा विभागाच्या यांत्रिक विभागात कार्यरत असलेले हे अभियंता यांना 70,000 रुपयांची लाच घेताना एसीबीने रचून अटक केली आहे. नागपूर एसीबीच्या पथकाने काल एका खासगी कंत्राटदाराच्या तक्रारीवरून ही सापळा कारवाई रचली. या वरिष्ठ अधिकाऱ्याने कंत्राटदाराची प्रलंबित देयके आणि नवीन टेंडर्स मंजूर करण्यासाठी थेट लाचेची मागणी केली होती. मित्रांनो, संबंधित कंत्राटदाराचे तब्बल 25 लाख रुपयांचे बिल गेल्या अनेक दिवसांपासून मंजुरीसाठी अडकून पडले होते. हे 25 लाखांचे बिल क्लिअर करण्यासाठी आणि नवीन टेंडरला मंजुरी देण्यासाठी या अभियंत्याने 70,000 रुपयांची लाच मागितली होती. कंत्राटदाराने याबाबत थेट एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून या लाचखोर अभियंत्याला 70,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. एवढेच नाही तर या कारवाईनंतर अधिकाऱ्याच्या कार्यालयावर आणि घरांवर तात्काळ छापे टाकण्यात आले असून तिथून मोठी रोकड जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रांनो, सरकारी यंत्रणेतील अशा भ्रष्टाचारावर मुख्यमंत्र्यांनी आणि प्रशासनाने झिरो टॉलरन्स म्हणजे शून्य सहनशीलता दाखवण्याचे आदेश दिले आहेत आणि एसीबीच्या या धडक कारवाईमुळे आता नागपूरच्या इतर सरकारी विभागांमध्ये लाचखोर अधिकाऱ्यांचेही धाबेदान आणले आहेत. तुम्हाला काय वाटते, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोणती कडक शिक्षा झाली पाहिजे? तुमची प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.